नमस्कार. वल्लीफलानां श्रेष्ठम कुष्मांडम वातपित्तजित. आयुर्वेदात असं म्हटलं आहे की वेलींवर होणाऱ्या जेवढ्या फळभाज्या आहेत त्यापैकी कोहळा हा सर्वात श्रेष्ठ आहे, कारण आरोग्यासाठी पुष्कळ उपयोग या कोहळ्याचे आहेत. आपल्या शरीरातील 3 मुख्य अवयव मस्तिष्क म्हणजे ब्रेन, हृदय म्हणजेच हार्ट आणि मूत्राशय म्हणजेच ब्लॅडर या तिन्ही अवयवांच्या आरोग्यासाठी कोहळा हा उपयुक्त आहे. कोहळा हा वात आणि पित्तदोष कमी करणारा आहे. त्यामुळे पित्त कमी केल्यामुळे रक्त जे आहे ते शुद्ध व्हायलाही मदत होते. कोहळा गुणाने थंड असल्यामुळे आत्ता जो उन्हाळा आहे किंवा उकाड्याचा जो आपल्याला त्रास होतो तो सुसह्य करण्यासाठी कोहळ्याचे वेगवेगळे पदार्थ जर आपण आहारात ठेवले तर उष्णता कमी होण्यास मदत होते. तर कोहळ्याचा आपण रस घेऊ शकतो किंवा त्याचे गोव्यात तर प्रसिद्ध आहे कुवाळ्याचे वडियो ज्याला म्हणतात, की सांडगे जसे असतात ते बनवले जातात. तसेच कोहळ्याची भाजी, पराठा असे विविध पदार्थ केले जातात. कोहळा हा बुद्धिवर्धक तसेच मस्तिष्क पोषक सुद्धा आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्ग आणि वयामुळे ज्यांची स्मृती हळूहळू कमी होत जाते अशा लोकांसाठी सुद्धा कोहळा आहारामध्ये ठेवणे उपयुक्त आहे. तर असाच एक कोहळ्याचा पदार्थ आज आपण बघणार आहोत. बऱ्याच जणांना प्रश्न असतो की वेगवेगळे जे आहाराचे पदार्थ आहेत किंवा आहाराच्या ज्या वेगवेगळी फळं आहेत, भाज्या आहेत त्या पौष्टिक तर असतातच, पण त्याचा वापर नेमका कसा करायचा हे माहीत नसतं. त्यामुळे बरेच जण फक्त त्याचा ज्यूस किंवा स्मूदी या स्वरूपात आहारामध्ये वापर करतात. तर आज आपण एक अशी रेसिपी बघूया जी खायलाही चविष्ट लागते आणि त्याचे आरोग्यदायी फायदे सुद्धा आहेत. आणि ही रेसिपी दाखवण्यासाठी आपल्यासोबत आज आहेत सौ अंजली ताई. त्यांचं मी स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. तर त्या सूत्रसंचालिका आहेत, उत्तम सूत्रनिवेदक आहेत. वर्तमानपत्रामध्येही त्या लेखन करतात. त्याचप्रमाणे त्या शांतादुर्गा हायर सेकंडरीमध्ये संगणक हा विषयही शिकवत होत्या. त्यामुळे शिक्षिका असाही त्यांचा परिचय आहे. त्याचबरोबर त्यांना वेगवेगळे पदार्थ बनवायची आवडही आहे आणि इतरांना द्यायचीही आवड आहे. आणि तसंच त्यांनी कोहळ्याच्या छान चविष्ट अशा वड्या किंवा आपण ज्याला म्हणू काप बनवून मलाही दिल्या होत्या आणि त्या मला खूप आवडल्या. म्हणून आम्ही असा विचार केला की त्या सगळ्यांसोबत आम्ही ती रेसिपी जी आहे ती शेअर करू. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. नमस्कार. ठीक आहे, धन्यवाद. अगं तू म्हणालीस ना की कोहळ्याचे वेगवेगळे पदार्थ, तर हे मी कशासाठी म्हणलं कोहळ्याच्या वड्या की लहान मुलांना आवडतात. बरोबर. आणि आपण एकदा करून ठेवल्या की येता जाता पटकन खाता येतात. म्हणून म्हटलं आपण की कोहळ्याच्या वड्या करून बघू. चला तर मग आता आपण करून बघूया प्रत्यक्ष. कोहळ्याला संस्कृत भाषेत कुष्मांड असं म्हटलं आहे. कुष्मांड म्हणजे ज्याच्या आतमध्ये अजिबात उष्णता नाही असा, म्हणजे शीतगुणाचा. आणि इंग्रजीत ह्याला ॲश गॉड असं म्हटलंय. तुम्हाला इथे दिसत असेल की याच्यावर एक राखेसारखा थर आहे. तुम्ही जर बघितलं तर राखेसारखा हा थर असल्यामुळे त्याला ॲश गॉड असं नाव आहे. आणि हिंदी भाषेत याला पेठा असं म्हटलं जातं. आग्रा का पेठा म्हणून प्रसिद्ध आहेच मिठाई. तर कुष्मांड, कोहळा आणि पेठा, आणि कोकणी भाषेत कुवाळो. तर आत्ताच आपण बघितलं हा कोहळा, ह्याच्यावर असं पिठासारखं आहे ना, त्याच्यामुळे पहिल्यांदा हे फळ स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आणि नाहीतर ते हाताला लागतं. आणि मग त्याचे तुकडे करायचे. ते मी तुम्हाला दाखवायला इथे तुकडे करूनच ठेवलेले, पण तरी देखील त्यात बिया आहेत. शक्यतो आपल्याला बिया काढायच्या आहेत. त्यामुळे असा वरच्या बिया आणि हे काढून घेऊन कोहळा असा किसून घ्यायचा. तर आता आम्ही कोहळा किसून घेतलेला आहे. तर पहिल्यांदा काय करायला पाहिजे की ह्याच्यात खूप पाणी आहे, त्याच्यामुळे थोडंसं आपण पाणी पिळून कोहळा घ्यायचा आहे. कोहळ्याचा खीस फक्त आपल्याला घ्यायचा आहे. तेव्हा मी असं पिळून घेते. आणि आपल्याला वाटतं की हा पिळून घेतला तर त्यातलं सगळं सत्वच जाईल, तर तसं नाही आहे. त्याचा पण आपल्याला उपयोग करता येतो. तर आपल्याला वैद्य आहेतच सांगायला की त्याचा काय उपयोग करायचा ते. तर हे जे पाणी आहे कोहळ्याचं आपण जे आता पिळून काढतोय ते पाणी गुणाने अत्यंत शीत आहे, म्हणजे थंड आहे. त्यामुळे ज्यांना उष्णतेचा त्रास होतो, सतत पित्त वाढून चिडचिड, राग येतो किंवा पाळीच्या वेळी अतिरिक्त स्राव ज्यांना होतो किंवा नाकावाटे रक्त जाणं, मूत्रमार्गातून रक्त जाणं, लघवीच्या वेळी आग जळजळ होणं, अशा सर्व तक्रारींसाठी सुद्धा हे पाणी अत्यंत उपयुक्त आहे. मग ते पाणी नुसतं खडीसाखर घालून किंवा नुसतंही आपण पिऊ शकता. तर आता आपण हा खीस पिळून घेतलाय. हे पाणी बाजूला ठेवूया कारण त्याचा आपल्याला औषधी उपयोग आहे, तो नंतर वापरू. तर हा खीस मी मोजून घेतलेला आहे. हे साहित्य
तर साधारण 1 वाटी खीस असेल तर त्याला पिठी साखर 1.25 वाटी लागते. शक्यतो आम्ही खडीसाखर पीठ करून घेतलेली आहे मिक्सरवर. तर 1 वाटीला 1.25 वाटी खडीसाखरेचं पीठ आणि ही थोडीशी वेलची पावडर, हे बदामाचे काप आणि हे थोडंसं तूप, की जेव्हा वडे आपण करू तेव्हा थापायला खाली लावावं लागेल ताटात म्हणून घेतलेलं आहे फक्त. तर आता पहिल्यांदा हे सगळं करताना पहिल्यांदा आपण इथे गॅस लावून थोडंसं तो खीस परतून घ्यायचा आहे. तर आता पहिल्यांदा गॅसवर कढई आपण ठेवलेली आहे. थोडंसं 1 चमचा तूप घालायचंय आणि तुपामध्ये हा कोहाळ्याचा खीस घालायचा आणि थोडंसं परतून घ्यायचं. थोडासा जरा मऊ झाला की मग त्याच्यात साखर घालायची आपल्याला. थोडासा शिजला पाहिजे आणि मग साखर घालून त्याच्या आपण पूर्ण शिजवायचं. आणि ह्या कोहाळ्याच्या आता या जशा वड्या करतो, सांडगे करतो, तसं पूर्वी आमच्या आईच्या वेळी वगैरे हे कोहाळ्याचं आता आम्ही जे पाणी काढून ठेवलंय ना, तर त्या कोहाळ्याच्या पाण्यात आम्ही पापडाचं पीठ भिजवत होतो. म्हणजे एकतर उडीद दाल पौष्टिक, त्यात कोहाळा पौष्टिक आणि त्यात केलेले पापड टिकतात. आणि पूर्वीच्या काळीच्या बायकांचं जरा सोळं असायचं ना, त्याच्यामुळे मग जेव्हा आपण कुठली तरी पूजा वगैरे आहे तेव्हा जर नैवेद्याच्या पानात जर पापड ठेवायचा असेल तर तो सोळ्यातला चांगला केलेला असावा, निर्लेप असावा वगैरे. त्याच्यामुळे ते कोहाळ्याचं पाणी वापरून पापड करत होते पूर्वीच्या काळात. आणि अंजलीताई रुचिरा पापड या नावाने त्यांचे पापडही खूप प्रसिद्ध होते. म्हणजे त्यांना या क्षेत्रात व्यावसायिक अनुभव सुद्धा आहे. अळीवाचे लाडू वगैरे सुद्धा असेच काही पौष्टिक पदार्थ जे नेहमी केले जात नाहीत असे पदार्थ करायचा मी नेहमीच प्रयत्न करते. आणि आता मला ही मैत्रीण पण भेटली की जी आयुर्वेदाच्या दृष्टीनं त्याचं महत्व वगैरे सांगते. नाही तर मी आपलं काय हे पौष्टिक आहे म्हणून करत होते. तर आता हा खीस जो आपण तुपात घालून परतला ना, तो साधारण 1-2-3 मिनिटं परतायचा. तर आता 1 भांडभर आपण कोहाळ्याचा खीस घेतला, 1 चमचाभर तूप घालून परतला. आता मी इथे साधारण 1 भांड्याला 1.25 भांड पिठी साखर म्हणजे खडीसाखरेचं पीठ केलेली अशी करून घेतली आणि 1-2 चमचे फक्त जास्त ठेवली. कारण हे सगळं शिजून झाल्यावर ओतताना ती पिठी साखर घातली म्हणजे वड्या छान होतात. मग आता आपण पहिल्यांदा घालायचा ही सगळी साखर घालूया. 1-2 चमचे फक्त शिल्लक ठेवूया. आणि आता हे जे आहे ते आता आपल्याला आटेपर्यंत फिरवायचं. पहिल्यांदा हे पातळ होईल आणि मग त्याच्यानंतर साखर पूर्ण साखर विरघळेल, मग हे पातळ होईल, मग ते आटेपर्यंत आपल्याला करायचे. आणि मग नंतर थोडंसं पिठी साखर घालून ढवळून मग वड्या थापायच्या. तर तेव्हा शेवटी सगळं झाल्यानंतर वेलची पूड आणि वरनं हे घालायचं आपले बदामाचे काप. म्हणजे सगळ्याच दृष्टीने बदाम पण पौष्टिक, सगळे खाल्ले जातील त्या निमित्ताने करायचं. आता हे शिजायला थोडासा वेळ लागतो. तर साधारण म्हणजे शिजत आलं की आपल्याला असं सुटायला लागतं इथून. हे सगळं पातळ आहे, पण मग नंतर वडी थापायची वेळ येते तेव्हा असं गोळा होतो. आणि हे नॉनस्टिक आहे म्हणून, नाही तर साध्या पातेल्यात वगैरे जर केलं तर ह्याचा असा गोळा व्हायला लागतो. तो व्हायला लागला आणि इकडनं कडेने असं सुकल्यासारखं दिसतं. मग तेव्हा काढायचं, थोडी पिठी साखर घालून घोटायचं आणि मग वड्या थापायच्या. आता आपण हे आटवलं ना एवढ्या वेळ, आता असं याला जरा शायनिंग पण आलंय आणि इथलं जवळपास पाणी आटलेलं आहे आणि असा गोळा होतोय. तर ही साधारण त्याची खूण आहे. आणि मग आपण आता ह्याच्यानंतर ह्याच्यामध्ये वेलची पावडर टाकूया. आपण हे जी घेतलेली ते 1-2 चमचे घालूया, ती ढवळूया परत. आणि मग गॅस बंद करायचा आणि गॅस बंद करून नंतर त्याच्यामध्ये पिठी साखर घालायची. जी आपण मगाशी 2 चमचे पिठी साखर ठेवली होती, जरा घोटायचं चांगलं म्हणजे वड्या सॉफ्ट होतात. आणि मग आपण ह्या ताटाला जे तूप लावून ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये हा गोळा घालायचा. आता हाताने जर आपण पसरवायला गेलो तर ते आपल्याला पोळणार आहे, त्यामुळे एकतर यांनी पसरवायचं किंवा या वाटीला मी तूप लावून ठेवलेलं आहे त्यांनी असं असं पसरून आणि मग गार झाल्यावर त्याच्या वड्या करायच्या. तर पहिल्यांदा आपण हे पसरून घेऊया.
आणि त्याच्यानंतर हे जे बदामाचे काप ठेवलेले आहेत आपण असे वरनं टाकायचे, म्हणजे दिसायला पण छान दिसतं आणि मुख्य म्हणजे पौष्टिक. वास सुद्धा छान येतो तुपाचा. तुपाचा वास चांगला येतोय, दिसायला चांगलं दिसतं आणि मुलांना पण असं काहीतरी जरा बदाम वगैरे दिसले की खायला आवडतं. आता आपण कोहळ्याच्या वड्या पाडणार आहोत. हो, तर हे बघ मगाशी आपण जे केलं ना तर ते आता वड्या पाडून घ्यायच्या. आता समजा आता मी हे साध्या गोल ह्याच्यामध्ये थापलेले आहे, पण जर आपण चौकोनी असा जर ट्रे घेतला ना तर हे कडेचं वाया जात नाही. आता मी केलंय ते काय, मी साध्या आपल्या एका छोट्याशा थाळा आहे ना त्याच्यात थापल्या. पण जर आपण एखाद्या छान चौकोनी ट्रे मध्ये थापल्या तर आपल्याला अजून छान येतात. हा, म्हणजे त्या बरोबर परफेक्ट त्याचे साईज आपल्याला करता येतो आणि कडेचं वाया जात नाही. आता आपलं कसं झालं, थोडस कडेला परफेक्ट चौकोन झाला नाही. तर हे आपण नेहमी घरी करतो तसं सिंपल केलंय, पण अगदीच प्रोफेशनल जर आपल्याला करायचं असेल तर आपण तसं करू शकतो. आणि हे आता दिसताना आपल्याला अशा सुकलेल्या दिसतात, पण वडी बघितली तर आतमध्ये छान अजून ओली आहे, म्हणजे त्याचा कोहाळ्याचा ओलेपणा अजून त्याच्यामध्ये आहे. त्यातली अंजलीताईंनी दिलेली टीप खूप महत्वाची आहे, कारण जेव्हा त्यांनी मला बनवून दिल्या तेव्हा मी प्रयत्न केला, पण जसं त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये कोहळ्यामध्ये पाणी जास्त असल्यामुळे साखर जास्त घालावी लागते तरच त्याच्या सुंदर अशा वड्या पडतात, तशा पडतात, नाहीतर त्याचा मग हलवा होतो. मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की जसं आता आपण हा हलवा खडी साखर घालून बनवला, तर बऱ्याच जणांना साखर नाही खाता येत किंवा डायबिटीस असतो, तर अशा वेळी आपण कोहळा कसा वापरू शकतो आहारात? हा, तर आता मी आणखी एक गोड पदार्थच वेगळा केला, म्हणजे साखर न वापरता जर करायचं असेल तर हे बघ मी आजच एक करून ठेवलं. काय केलं मी, असाच कोहाळा किसून घेतला, पिळून घेतला आणि आता जसे आपण 1.25 भांड साखर घातली की नाही तसं 1.25 भांड गूळ घातला. ओके. आणि छान असं आटवलं, पण मी ते वड्या होईपर्यंत आटवून ठेवलं नाही. हे बघ असं हे केलंय, त्यामुळे काय झालं, हा हलवा सारखा झाला. हा, म्हणजे त्याच्या वड्या नाही पण हा बघ असा हलवा, त्यामुळे आपण हा लहान मुलांना ना पोळीला रोल करून खायला मुलांना आवडतो. जिथे आपण बाजारातले वेगवेगळे केमिकल्स, प्रिझर्वेटिव्ह असलेले जॅम देतो, जॅम म्हणतो, त्याच्याऐवजी हे लावून खाता येतं. पौष्टिक असा कोहळा आहे. ब्रेडच्या स्लाइसला लावून सुद्धा, पण ब्रेड पेक्षा सुद्धा घरातली चपाती सगळ्यात चांगली. चपातीला थोडस तूप लावायचं, हा हलवा लावायचा, गुंडाळी करून खायला द्यायची, मुलं आवडीने खाते. आणि आपल्याला सुद्धा आता उन्हाळ्यात वगैरे ना दुपारी नको वाटतं, काहीतरी गोड असलं जेवायला की बरं वाटतं. पोळीला काहीतरी थोडंसं गोड पाहिजे, मग त्यावेळेला थोडंसं घेतलं आणि पोळी लावून खाल्ली. आणि उन्हाळ्यात गोड पदार्थ हे आयुर्वेदानुसार आहारात ठेवायला सांगितलं म्हटलंय. हो ना, त्यामुळे आणि जरा पोळी खाल्ली जाते, नाही तर नको वाटतं पोळी सारखं ती भाजी आणि असं, त्यापेक्षा असं गोड काहीतरी असलं की बरं वाटतं. आता मी तुम्हाला आज गोड पदार्थ कोहळ्याचा बनवून दाखवला. अजून याचे तिखटही बरेच पदार्थ बनवता येतात. तेही पदार्थ अंजलीताईंना मी विनंती करेन की तुम्ही अजून काही वेगळे पदार्थ आपण नक्कीच दाखवू, म्हणजे ज्यांना गोड खाण्यासाठी रेस्ट्रिक्शन्स आहेत अशा लोकांनाही कोहळ्याचा आस्वाद घेता येईल. अगं, आणि एक विसरलं, तू म्हणली होतीस ना हे पाणी पौष्टिक आहे आणि औषधी उन्हाळ्याच्या दिवसात घ्यावं, म्हणून मी मुद्दाम म्हटलं आज अतिशय गरम होतंय तर मीच आधी थोडस घेऊन बघते ते. नक्कीच. तर कोहळ्याचं पाणी सुद्धा औषधी आहे आणि जसं आपण बघितलं अंजलीताईंनी खूप छान प्रकारे, म्हणजे त्यातले बारकावे जे कापं पाडण्यासाठी साखर किती घालावी काय असं व्यवस्थित त्यांनी समजावून सांगितलं. त्यांच्याकडे बघून तुमच्या लक्षात आलंच असेल त्यांची जी बोलण्याची शैली आहे, म्हणजे त्यांना नाट्य क्षेत्रातही काम करण्याचा अनुभव आहे. त्याचप्रमाणे आकाशवाणीवर तिन्ही सांजा हा जो कार्यक्रम येतो त्यातही त्यांचा वेळोवेळी सहभाग असतो. तर आज तुम्ही आम्हाला छान कोहळ्याच्या वड्या बनवून दाखवल्या, त्यामुळे तुमचे आभार. धन्यवाद.